नमस्कार मित्रांनो, माझं नाव विठ्ठल मोरे. आपण पाहत आहात मुक्ताई शेळी पालन. मित्रांनो, आज आपण आपल्या शेळ्यांना जंतुनाशक देत आहोत. जंतुनाशक म्हणजे काय? तर जंतुनाशक म्हणजे शेळीच्या पोटातील चाऱ्यामार्फत पाण्यामार्फत जे जंतू जातात त्यांना मारण्यासाठी औषध जे वापरतो त्याला आपण जंतुनाशक म्हणतो. जंतुनाशक आपण आज अल्बोमार नावाचे एक जंतुनाशक देत आहोत. त्याचा आतड्यातील आणि फुफ्फुसातील जंतू मारण्याचे काम करत असते. मित्रांनो, जंतुनाशक कोण्या शेळीला द्यायचं आणि किती द्यायचं त्याबद्दल माहिती द्या. जंतुनाशक हे आपण प्रत्येक शेळीला देऊ शकतो. म्हणजे खाली शेळ्यांना किंवा लहान पिल्लांना किंवा बकऱ्याला, गाभण शेळीला, सगळ्यांना जंतुनाशक देऊ शकतो. कधी द्यायचं आणि कसे द्यायचं? तर मित्रांनो, लहान पिल्लाला आपण महिन्याला जंतुनाशक देऊ शकतो. मोठ्या शेळीला 3 महिन्याला एकदा जंतुनाशक देऊ शकतो. तर मित्रांनो, गाभण शेळीला जे गाभण शेप आहे ते जंतुनाशक द्या डॉक्टरच्या सल्ल्याने. आणि खाली शेळीला पण डॉक्टरच्या सल्ल्याने जंतुनाशक द्या. उदाहरणार्थ, गाभण शेळीला आपण फेनबंडाझोल देऊ शकतो. खाली शेळ्यांना आपण अल्बोमार देऊ शकतो, हायटेक देऊ शकतो. हे आपण आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने द्या. आणि जंतुनाशक देते वेळेस थोडी काळजी घ्या. आज आपण आपल्या खाली जे गाभणची शेळी नाही तिला आपण अल्बोमार देणार आहोत. कसं द्यायचं तुम्हाला सांगतो. तर झाकण खोलायच्या अगोदर हे पूर्णपणे हलवून घ्यायचं. एक जीव होणार. त्याच्यानंतर आपल्या इंजेक्शनानं द्यायचं. इंजेक्शन देण्याचा काय फायदा असतो मित्रांनो? आपल्याला प्रमाण कळतं, सांडत नाही. याचे फायदे भरपूर. इंजेक्शनानं द्यायला पाहिजे. आपल्याला किती द्यायचं? हे 10 ml इंजेक्शन. आपली शेळी समजा 40 किलोची, याला 12 ml देणार. कसं द्यायचं ते सांगतो तुम्हाला मित्रांनो. ही आपली शेळी आहे. ही शेळी गाभण नाही, तिला आपण अल्बोमार देत आहोत. तर मित्रांनो, या शेळीला देते वेळेस असं पकडायचं. हे आपण जे इंजेक्शनामध्ये जे आपण औषध भरलेलं आहे, आधार पाय टाकायचा इकडून, जेणेकरून कसं हलणार नाही शेळी. तर मित्रांनो, असं धरायचं. इंजेक्शन आतमध्ये टाकायचं. एक साईड, कोणत्याही एक साईड आतमध्ये टाकायचं. जोपर्यंत पूर्ण शेळी जंतुनाशक पित नाही तोवर आपण किलोची शेळी आहे 40 किलो, 10 किलोला आपण 3 ml द्यायला पाहिजे. असं त्या बॉटलवर दिलेलं असतं. ही बॉटल दिलेली असते मित्रांनो. ही बॉटल या बॉटलवर दिलेलं असतं 10 किलोला 3 ml. याप्रमाणे आपण जंतुनाशक दिलं पाहिजे. तर शेळीची तब्येत चांगली राहते. पोटामध्ये जंताचं प्रमाण कमी होतं आणि आपण दिलेला चारा खुराक तिच्या अंगी लागतो. तिची तब्येत सुधारते. तब्येत सुधारली म्हणजे ऑटोमॅटिक शेळी आपल्याला प्रॉफिटमध्ये येते. त्यासाठी आपण जंतुनाशक दिलंच पाहिजे. जंतुनाशक देते वेळेस काळजी काय घ्यायची? तर काळजी अशी घ्यायची, तर समजा आपण गाभण शेळीला गाभणच जंतुनाशक दिलं पाहिजे. खाली शेळ्यांना खालीच जंतुनाशक दिलं पाहिजे. प्रमाण हे महत्वाचे आहे. समजा तुम्हाला सांगितलं मी 10 किलोला आपण 3 ml देतो. प्रमाण हे महत्वाचं आहे. कारण कसं आहे, समजा जर जास्त दिलं संडास लागून त्या शेळी कमजोर होण्याची शक्यता असते. हे आपण काळजी घ्यायची. जंतुनाशक मोठ्या शेळीला 3 महिन्यातून आपण एकदा द्यायला पाहिजे. आणि लहान पिल्लाला आपण महिन्यापर्यंत दिलं पाहिजे. कारण कसं असते, या चाऱ्यामार्फत पाण्यामार्फत हे जंतू त्याच्या पोटात जात असतात. आपण ही महिन्याला लहान पिल्लांची आणि मोठ्या शेळीला 3 महिन्यापर्यंत कव्हर केले पाहिजे. मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.